हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं। मुंबईसाठी पुढील काही तास महत्त्वाचे। पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी। मुलुंड नाका परिसरात वाहनांच्या रांगा, तर विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील कोंडीचा नागरिकांना फटका। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। धाराशिव, परभणी आणि बीडमध्येही नद्या नाले ओव्हरफ्लो। सोलापुरात पावसामुळे पिकांना फटका। तांत्रिक कारणानं बंद पडलेली मुंबईतील मोनोरेल 1.5 तासांनी सुरू। वडाळ्यादरम्यान बंद पडलेल्या मोनोमधून 17 प्रवाशांची सुटका। दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्वपदावर। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नाही। संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याची राऊतांची माहिती। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात। पक्षाचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी। गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार। आचार्य देवव्रत यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ। राजभवनातील शपथविधीला फडणवीस आणि शिंदेंची उपस्थिती। वक्फ कायदा पूर्णपणे स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मात्र काही तरतुदींवर स्थगिती। 5 वर्षे इस्लाम असण्याची अट स्थगित। गैरमुस्लिम सदस्यांची संख्या 3 पर्यंतच ठेवण्याची अट। पाकिस्तानने आशियाई क्रिकेट परिषदेकडे नोंदवला निषेध। भारतीय संघानं सामन्याच्या शेवटी हस्तांदोलन न केल्यानं पाकिस्तानचा निषेध। नाणेफेकीनंतरही सूर्यकुमारने हस्तांदोलन टाळलं। पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केलं नाही हे कुणाला सांगतात? देशाची जनता मूर्ख आहे का? राऊतांचा संतप्त सवाल। कालच्या सामन्यातील जुगारातले पाकिस्तानला 25,000 कोटी मिळाल्याचाही दावा। नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये